मित्रांनो, आज मी इथे तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाचा विचार करायला लावणारा विषय घेऊन, ते म्हणजे अंधश्रद्धा आणि आपला सामाजिक अधोगतीचा प्रवास. मित्रांनो, आपला हा समाज हे विविध व्यवसाय करणाऱ्या मेहनती लोकांनी भरलेली आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी आणि कलाकार हे सगळे आपल्या कौशल्याच्या जोरावर आपली उपजीविका चालवतात. एक कलाकार काय करतो? तो आपल्या हाताने, डोळ्याच्या कल्पनेने सुंदर मूर्ती बनवतो. कधी दगडातून, कधी मातीचा, कधी कागदावर रंगातून त्या वस्तू बनवतो. तो बनवलेला मूर्तींना बाजारात विकतो आणि सन्मानाने आपला जीवन जगतो. त्याचं जीवन म्हणजे कलाच आहे. पण आम्ही त्या मूर्तीला विकत घेतो आणि काय करतो? खरं म्हणजे त्या मूर्तीचा वापर घरामध्ये सजावटसाठी वापरायला जातो. पण काही लोक त्या मूर्तींना देव ठेवतो, पण सजावटसाठी नाही. तिची पूजा करतो, पुजाऱ्यांना बोलवतो, मंत्रतंत्र करतो, यज्ञ हवन करतो. का? कारण आपल्याला वाटतं त्या मूर्तीमुळे आपला नशीब आणि आयुष्य बदलेल. आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, घरात सुख समृद्धी ओसांडून वाहील. मित्रांनो, थांबा, विचार करा. हे खरंच शक्य आहे का? जर ती दगडाची मूर्तीला किंवा मातीच्या मूर्तीला इतकी चमत्कारी असती, तर त्या मूर्तीला घडवणाऱ्या कलाकार किंवा कारागीरचा जीवन का बदलला नाही? का तो आजही बाजारात उभा राहून मूर्ती विकत असतो? मी तुम्हाला सांगतो, हे खोटं आहे, अंधश्रद्धा आहे. ही तुमची डोके बंद करण्याची व्यवस्था आहे. म्हणजे तुमचा विचार सारणीला बंद करण्याचा व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था चालत आहेत तथाकथित बाबा, स्वामी, धर्मगुरू. ते तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहेत. ते तुमच्या श्रद्धेचं सोनं बनवत आहेत आणि ते सोनं तुमचा कष्टाचा, मेहनतीचा पैसा लुटून नेत आहे. आपण परंपराच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर मूर्ख बनत आहोत आणि आपली तरुण पिढी आपल्या घरातील भविष्य ह्या सगळ्या डोंग्याच्या मागे धावत आहेत. पण आता हे सगळं पुरे झाले पाहिजे. मित्रांनो, मूर्तीला घरात सजावटसाठी ठेवा, कला म्हणून पहा, पण तिला देव म्हणू नका. तिच्यावर आपले स्वप्न, आपले भविष्य लादू नका. जर खरंच काहीतरी हवा असेल तर शिक्षणात विशेष
ठेवा. मेहनतीला श्रद्धा ठेवा. शोधा, विचारा, संघर्ष करा. आज आपल्याला मंत्र नाही, विज्ञान हवं आहे. ज्योत नाही, जरूर जागरूक हवी आहे. बाबा नाही हवे, विचारवंत हवे आहेत. स्वामीजी नको हवे, समाजसेवक हवे. म्हणूनच तुमच्या गावात कोणी म्हणाला की मूर्ती घरात ठेवा, ताईत गळ्यात घाला, जीवन बदलून जाईल, तर त्याला नम्रपणे सांगा, माझे जीवन माझ्या विचारधारामधून आहे, तुझ्या मंत्रात नाही. चेतना ठेवा, श्रद्धा नव्हे. शंका ठेवा, गुन्हा नव्हे. जग बदलेल, पण त्यासाठी देव नाही, तर तुम्ही स्वतः लागाल. एवढेच माझे निरोप संपवितो. जय भीम, जय इन्सान. धन्यवाद.